त्यांचा अभ्यास करणारे आहेत ना, त्यांच्या लक्षात येईल एकदा का समज आली आणि त्या अक्षरांचा रियाज केला की मग ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती झाली की म्हणजे माया निघून जाते आणि मग राहतो तो परमेश्वर. आणि पुढचा शब्द जो आता केले आहे तो म्हणजे ध म्हणजे गुरुजी ध्यान. संगीतांच्या जाणकार मंडळीला ध्यानच करावं लागतं. आणि एकदा का ध्यान केलं, समज आली, रियाज केला, ज्ञान प्राप्त झाली, माया नाहीशी झाली, परमेश्वराची प्राप्ती झाली, त्याचं ध्यान झालं आणि मगच शेवटचा शब्द आहे नी. नी म्हणजे निर्गुण परमात्मा. म्हणून या शब्दांचे नाव आहे सा रे ग म प ध नी.